लासूरच्या घराघरात, लासूरकरच्या मनामनात. हालो लासूर टीव्ही आपल्या आसपास घडणाऱ्या चालू घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी पाहत राहा. जय बाबाजी, आपण आहात मुंबई नागपूर हायवे रोडला मार्केट कांदा मार्केटच्या समोर. आज जे भक्तजन आलेले, चला तर थेट आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी भक्तजनांसाठी स्पेशल जय बाबाजी हॉटेलच्या माध्यमातून थोडस एक फराळ ठेवलेला आहे, म्हणजे दुधाचं एक हे ठेवलेलं आहे त्यांना शक्ती वाढवण्यासाठी. तरी पायी आलेले आपण गाजगाव ते खादगाव या ठिकाणी आलेली साई भक्त या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार. आपण बघू शकता सगळे साई भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले. आणि हॉटेल जय बाबाच्या वतीने एक नाश्त्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर आपण थेट त्यांच्याशी जाऊ शकतो आणि त्यांच्याशी चर्चा करू शकतो. आजचा दिवस खास आहे, आज 5 तारीख आणि खरं तर आज सोमवार. आणि आपल्या गाजगाव खादग्यातील सर्व साई भक्त या ठिकाणी आलेले आणि त्यांचे मनापासून धन्यवाद. खरं तर हे पायी चाललेत, आपल्याकडनं आपण शुभेच्छा देतो, नुसतं आपण शुभेच्छा देतो, पण काही असे व्यक्ती आहे की ते आपल्याला उपहार ज्याला आपण म्हणतो ना, जाण्यासाठी पाणी लागतं, जेवण लागतं, नाश्ता लागतं, याच गोष्टी सगळ्यात सहकार्य करणारे आमचे सहकारी मित्र गणेश भाऊ गाजरे पाटील जय बाबाजी हॉटेलच्या तर्फे आज सर्व भक्तजनांना सुंदरशा ठिकाणी उपहार ठेवण्यात आलेला आहे. आणि खरं तर ही सलग गणेश भाऊ किती वर्षापासून तुम्ही करताय? हे आता दुसरं वर्ष यांचं मला. बर. हा, 2 वर्षापासून आपलं चालू आहे सेवा. आणि असं नाही की हे दिंडीचं नाही, प्रत्येक जरा जे दिंडी असेल माझ्यापर्यंत जर आले, ते माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट जर झाला तर मी कोणालाच नाही म्हणत नाही. बिलकुल. असे अनेकाचं कुठलाही कार्यक्रम जर असेल गावामध्ये, लास्ट स्टेशन मध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे की मग तो आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल, जे कार्यकर्ते किंवा गायने कलाकार लोक इथे येतात, गणेश भाऊ आवर्जून त्यांना थंड फ्रूट स्वतःहून तिथे घेऊन पाहतात. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ही सेवा समितीच्या वतीने आपण गाजगाव ते खादगाव या आयोजित केलेल्या या ठिकाणी पायदिंडी ही टीम सर्व आलेली, साहेब भक्त आलेले, काही आपल्याला प्रतिष्ठित काही नागरिक आपण त्यांची ते थेट चर्चा करणार आहोत. आज खरं तर आपल्या या ठिकाणी लासूर सर्कलतील जय बाबाजी हॉटेलच्या वतीने यांना चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर थेट आपण काही तुम्हाला प्रश्न विचारतो. जय बाबाजी हॉटेल तुम्हाला किती वर्षापासून सलग मदत करते किंवा सहकार्य करते? जय बाबाजी हॉटेलचं मागच्या वर्षी उद्घाटनच आमच्या साई दिंडीने केलं आणि गणेश भाऊ गाजरे यांनी आम्हाला मागच्या वर्षी चहा नाश्त्यासाठी थांबवलं. आमच्या हाताने त्या हॉटेलचं उद्घाटन केलं. आज कंप्लीट 1 वर्ष झालं त्या जय बाबाजी हॉटेलला. आणि त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतला. जी पण काही साईची दिंडी येत असेल त्या दिंडीला ते खाली हातीतून जाऊनच देत नाही चहा नाश्ता केल्याशिवाय. त्यांचे खूप खूप सर्व पंच कमिटीच्या वतीने आम्ही धन्यवाद करतो गाजगाव खादगाव तर्फे. खूप खूप धन्यवाद ओम साई. आणि खरं तर हे पुण्याचं काम असतं की प्रत्येक व्यक्तीला जर आपल्याकडं थोडासा जर पैसा आला, काहीतरी आपण थोडंसं गोरगरीब किंवा अशा भक्तांना थोडीशी आपण नाही म्हणून मदत करायला पाहिजे, हे साईबाबाचं म्हणणं आहे. आणि खरं तर आज साईबाबाच्या दर्शनासाठी आपले गंगापूर तालुक्यातले गाजगाव आणि खादगाव ही साई भक्त आज पायी निघताय. त्यांना आमच्याकडनं खूप सर्व शुभेच्छा. आपण बघत आहात लासूर. हॅलो लासूर न्यूज. लासूर स्टेशन, गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी निवेदक विनोद बागुल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साई. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. धन्यवाद. ओम साई.